जी पहिल्या नंबरची गाडी आली ती तेवढ्याच वेळात आली, आज 3 मिनिटं 40 सेकंदातच आली. जी स्पर्धा आपण बिना काठीची शर्यत असते तेव्हा पण सेम टायमिंग आणि आज पण सेम त्याच टायमिंगला आलेली आहे. आणि माझ्या वडिलांना बैलांना मारलेलं कधी आवडत नव्हतं. ते प्रेम करायचे बैलांवर, स्वतः उडी दळून बैलांना घालायचे आणि स्वतः त्यांची निगा राखायचे आणि मग ती गाडी पळवायची, अशी आमची त्यावेळची पद्धत होती. तर त्याच्यावरून त्याच्यानंतर आता मागची 2 वर्ष आमचं जे नागावचं बैलगाडी शर्यत कमिटी आहे त्यांनी अध्यक्षपदाची मला संधी दिली आहे आणि आता बाबांचा सगळा कारभार आमच्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही सांभाळा अशी मला विनंती केली आणि मी ती आता सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून त्यांच्याकडून ही प्रेरणा घेऊन ही शर्यत आपण बिना काठीची त्यांच्यासाठी मी आज ही त्यांना समर्पित करतो आणि म्हणून ही आयोजित केली. नक्कीच बैलांविषयी सांगायला आवडेल, कारण बिना काठीच्या शर्यतीमध्ये अर्थात जी शर्यत भरवली त्याचे हे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष साहेबांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. नागाव कमिटीच्या स्वतः समालोचक आहेत आणि अध्यक्ष सुद्धा आहेत. तुम्ही जी शर्यत ज्या पद्धतीने भरवली, कुठेही बैलाला मारहाण झाली नाही, बैल त्यांच्या पद्धतीने पळाले, म्हणजे हौशीने पळाले. एक सुंदर आयोजन यांचं इथे पाहायला मिळालं आणि अशी शर्यत पुढे झाली पाहिजे. नाव सांगा दादा आपलं. माझं नाव सौरभ भालचंद्र आपटे. काय सांगाल आजचं जे तुम्ही नियोजन केलेलं होतं, मला जे तुमचं बॅनर होतं जे सगळीकडे गेलेलं होतं बोला किंवा ते ॲनिमेटेड मीच बनवलेलं होतं असं लावलेलं दिसत होतं. मी असंच मस्तीमध्ये म्हणजे मला कधी कधी असं वेळ नसतं तर मी काही गोष्टी असं करत असतो, त्यामध्ये मी केलेलं होतं आणि ते बहुतेक जण आवडली ती गोष्ट की असं कोणतरी बॅनर केलं आणि ते खरंच खूप चांगलं केलेलं होतं. ते तुमच्या शर्यतीचं होतं. तर काय सांगाल आजच्या शर्यतीचं बिना काठी शर्यत ठेवलेली होती तर ती संकल्पना म्हणजे काय होती? कारण की एक मी तुम्हाला गोष्ट आता सांगतो, ही जी तुम्ही संकल्पना केलेली होती, मला तुम्ही ओळखतच असाल अर्थातच, जी बिना काठी शर्यत तुम्ही ठेवली ती संकल्पना पर्सनली मला खूप जास्त आवडलेली होती आणि मी आशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये अलिबागमधली कोणतीही शर्यत असो त्यामध्ये हीच संकल्पना सर्वांनी जोपासली पाहिजे बोला किंवा थोडासा बदल मला यामध्ये पण पाहिजे. तर तुमचं त्याच्यावर काय आहे बोला किंवा आजची शर्यत ज्या प्रकारे तुम्ही नियोजन केलं तर त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? आजच्या या स्पर्धेची प्रेरणा मला माझ्या वडिलांकडून मिळाली. माझे वडील कैलासवासी भालचंद्र प्रल्हाद आपटे यांनी याच साताड बंदरात मागची आता 2 वर्षापूर्वी ते गेले, पण त्याच्या आधीची 50 वर्ष कमीत कमी त्यांनी याच स्टेजवरून समालोचन केलं आणि आमच्याकडे सुद्धा त्यावेळेला फायनलची जोडी होती. फायनलपर्यंत आम्ही नेली होती खालच्या गटापासून. असे बैल बाळगत असे मोठे करत फायनलपर्यंत पोहोचले, बक्षीसही घेतली. तर त्यांचं असं मत होतं की मारून बैल कधीही पळत नाहीत, न मारता जेवढे बैल पळतात तेवढे मारून कधीही पळत नाहीत. आणि त्याच्यामुळे आजही तुम्ही पाहिलं, जी पहिल्या नंबरची गाडी आली ती तेवढ्याच वेळात आली, आज 3 मिनिटं 40 सेकंदातच आली. जी स्पर्धा आपण बिना काठीची शर्यत असते तेव्हा पण सेम टायमिंग आणि आज पण सेम त्याच टायमिंगला आलेली आहे. आणि माझ्या वडिलांना बैलांना मारलेलं कधी आवडत नव्हतं. ते प्रेम करायचे बैलांवर, स्वतः उडी दळून बैलांना घालायचे आणि स्वतः त्यांची निगा राखायचे आणि मग ती गाडी पळवायची, अशी आमची त्यावेळची पद्धत होती. तर त्याच्यावरून त्याच्यानंतर आता मागची 2 वर्ष आमचं जे नागावचं बैलगाडी शर्यत कमिटी आहे त्यांनी अध्यक्षपदाची मला संधी दिली आहे आणि आता बाबांचा सगळा कारभार आमच्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही सांभाळा अशी मला विनंती केली आणि मी ती आता सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून त्यांच्याकडून ही प्रेरणा घेऊन ही शर्यत आपण बिना काठीची त्यांच्यासाठी मी आज ही त्यांना समर्पित करतो आणि म्हणून ही आयोजित केली. म्हणजे तुमचं काय मत आहे येणाऱ्या दिवसामध्ये पण आपल्या अलिबागमधल्या शर्यतीमध्ये हा बदल यावा किंवा त्यावर तुमचं मत काय आहे? आता आपल्याकडे अशाच शर्यती कायम व्हाव्यात की लोकांना खरोखर जे हौशी जनावर आहेत की पळण्यासाठी ज्यांची हौस आहे असे सुद्धा बैल आहे ते लोकांना कळावं आणि शासनाकडून मान्यता मिळून अशा शर्यती व्हाव्यात जेणेकरून बंदी कधीच येऊ नये. बरोबर आहे. कारण की काही प्राणीप्रेमी आहेत त्यांना हाच प्रकार आवडत नाही आपलीकडचा बोला बैलांना ज्या प्रकारे त्यांना आता आपण दिशा दाखवण्यासाठी आपल्या हातात काठी असते पण त्यांना ते असं वाटतं की तुम्ही बैलांना हानी पोचवता बोला किंवा त्या याच्याने म्हणजे त्यांचं प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. म्हणून त्यांचा पण दृष्टिकोन असा असतो की बाबा रे तुमच्या इकडच्या शर्यती अशा का होतात. कारण की मी आपल्या अलिबागमध्येच नाही, मी जेव्हा लांबच्या आपल्या पुण्यामधल्या विभागात बोला किंवा मुंबई आपलं बिंजोडचं मैदान असो किंवा आपले दुसरे मैदान असतं तिथे जातो तेव्हा तिथे मला प्रत्यक्षात ते लोक बोलतात की पुष्कर तुमच्याकडच्या शर्यती अशा का होतात रे, म्हणजे काठीने बोल किंवा हा प्रकार त्यांना अर्थात तेव्हा तिथे दिसत नाही, म्हणजे आवडतच नाही त्यांना हा प्रकार. तर माझं पण एक ठाम मत आहे याच्यावर की आपल्या इकडच्या शर्यती बिना काठीनेच व्हाव्यात म्हणून. यासाठी हिंद केसरी ड्रायव्हर आहेत स्वतः
अनेक बंदरामध्ये किंवा या बंदरामध्ये ज्यांनी बऱ्याच वेळा फायनल मारली असं व्यक्तिमत्व आहे सुरेश ठाकूर. सुरेश ठाकूर, नमस्कार. काय सांगाल आपलं, ज्या प्रकारे आज कोणती गाडी हाकललेली तुम्ही? हो, हाकलले. कोणती गाडी हाकललेली? मी माझी स्वतःची पण हाकलली 18व्या गटात. 18व्या गटात. पण ते काय मी विदाउट प्रॅक्टिसनी गाडी मारली, हम्म. त्याच्यामुळं बैल तेवढी काय धावली नाही, कारण का जरा दगडामुळे प्रॉब्लेम होते. हम्म. समजलं, किनाऱ्याला चांगली धावतात. दुसरी ती एकनाथ ठाकूर हम्म. त्यांची गाडी हाकलली, हम्म. ती पण खांबावर आतून घुसला, जरा खांबावर पलटी झाली. त्याच्यामुळे काय नंबरात गाडी बसली नाही. नंबरात गाडी. चांगली जोडी विदाउट प्रॅक्टिसनी सेमी मारलीच असते 101%. हम्म. समजलं ना. हम्म. पण मी नशिबाने साथ नाही दिल्यामुळे पलटी झाली. पण काही नाही, प्रत्येकाचं बैलगाडा मालक जो मेहनत करत असतो, काहीकांची मेहनत कधी कधी यशाला पोचते, पण काहीकांची कधी कधी पोचत नाही. पण वेळ प्रत्येकाचीच येते, हार जीत आहेच. समजलं, 8 गाड्या असतील, त्यातल्या 3 गाड्याच नंबर विनर होणार आहेत. खूप सुंदर. म्हणजे निलेश, आपली जेव्हा सातारला याच बंदरावर गुढीपाडव्यानिमित्त आपली जी पारंपरिक बैलगाडी शर्यत होणार आहे, त्यामध्ये तुझ्या गाडीची आता आज जशी क्वार्टर फायनलला आली, तर तेव्हा तू कोणत्या गटामध्ये म्हणजे टाकणार आहेस तुझी गाडी? जास्त प्रयत्न असणार आहे सेमी फायनल पर्यंत पोहोचण्याचा. डायरेक्ट तर आपले बैल फायनल मध्ये पोहोचू शकत नाही, कारण या बंदराची खूप काय वैशिष्ट्य आहेत. या बंदराविषयी बोलायला गेलो तर 1 तास नव्हे, 1 दिवस पुरणार नाही आणि 1 वर्षभर पण बोलू शकतो असं हे बंदर आहे. कारण मी जेव्हा बोलतो तेव्हा या बंदराला वर्ल्ड कप म्हणतो, आणि असं बंदर आहे. अशा बंदरात आज माझी गाडी क्वार्टर फायनलला पहिली आली, याचा खूप आनंद आहे. पण यापुढे ती सेमी फायनलला पळाली पाहिजे, याच्यात जास्त आनंद होईल की येणारी जी स्पर्धा गुढीपाडव्याची असेल, ही पंच कमिटी आहे, अध्यक्ष आहे, तर मला असं वाटतं की कुठेतरी माझी आणखी पुढे चालावी सेमी मध्ये, त्यानंतर पुढे फायनल मध्ये. पण गुढीपाडव्यापर्यंत जर सेमी मध्ये धावली बक्षीस पात्र तर खूप एक आनंद होईल. आजची पण शर्यत बघायला गेलं तर संपूर्ण मानाची शर्यत होती, आणि मानाचं आपलं बंदरच आहे. त्यामध्ये ज्या प्रकारे खूप जणांचं असे असतील जे गुलालाचे मानकरी नाही झालेले आहेत आजचे. काही जण नाराज पण झालेले असतील, पण काही जण गुलालाचे मानकरी पण झालेले. जे नाराज झालेले आहेत बोला, किंवा काही जण गुलालाचे मानकरी झाले, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? एक प्रश्नाचं उत्तर मी देतोय, या बंदराचं वैशिष्ट्य सांगतोय. खरं तर मी माईक घेऊन ते मला सांगायचं होतं लोकांना. काल मी एका ठिकाणी निवेदक समालोचक होतो, गाडीची शर्यत होती बोरलीला. ज्यांनी शर्यत भरवली होती त्यांचं नाव होतं पप्पू शिंदे, स्वतः आयोजक पप्पू शिंदे. त्यांनी स्वतः आयोजन केलं होतं, बैलगाडीची शर्यत ठेवली आणि स्वतःची गाडी त्यांनी तिथे हाकलली नाही, तर त्यांनी गाडी आज इथे आणली होती या शर्यतीमध्ये, साताड बंदरात. मग या बंदराला मी वर्ल्ड कप का म्हणतो किंवा हे मानाची शर्यत इथे का म्हटली जाते, त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. जर स्वतः आयोजन करतोस, कालच्या दिवसाला तिथे स्वतःची गाडी तुम्ही हाकलत नाही, आणि साताड बंदरात जर तुम्ही गाडी आणताय, ती गाडी विजयी पण 1 नंबरला झालेली आहे. पप्पू शिंदेना मी खूप खूप धन्यवाद देतोय, कारण प्रत्येकाला एक आवड आहे या बंदराविषयी. म्हणजे यावरनं बंदराचे एक वैशिष्ट्य दिसून येते की ज्या प्रकारे प्रत्येकाची एक इच्छा असते की बाबा आमच्या साताडमध्ये गुलालाचे मानकरी झालोच पाहिजे. झाला काय समजा तर त्यांनी वर्ल्ड कप जिंकला. अर्थातच, कारण की आपल्या इकडच्या ग्रामीण विभागातल्या ज्या गाड्या आहेत त्यांची एकच इच्छा असते की आम्ही साताडमध्ये गुलालाचे मानकरी झालेले आहेत. मी परत तुमचा आपला जो मगाचा प्रश्न होता तिथे येतो. मी तुम्हाला विचारलेलं की बहुतेक गाड्या आज गुलालाचे मानकरी नाही झालेल्या आहेत, काही गाडी झालेल्या पण आहेत, पण ज्या नाही झालेल्या तर त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी नाराज व्हायची गरज नाहीये. मुळात आज एक तुम्ही बघितलं असेल की बैलांना कुठलंही कशाही प्रकारे काठी न वापरता, मारहाण न होता सुद्धा सगळ्या गाड्यांचे बैल पळत रेषेवर येत होते. म्हणजे तुम्ही आज विनरच आहात. आणि आज ज्यांनी बक्षिसं घेतली ती तुम्ही मागे राहिलात म्हणून ते पहिले आलेत. बरोबर आहे. तुम्ही मागे नाही राहिलात तर पहिले येणारच. त्यामुळे तुम्ही स्पर्धेचा भाग होतात, तोच विनर आहे खरा. तुम्ही स्पर्धेत आले, स्पर्धेमध्ये अजून ताकदीने उतरा ना. पुढे अजून 2 वेळा शर्यत होणार आहे, त्यावेळेला आपले जे बारकाई, म्हणजे आपली काय चुकी झाली, आपले बैल कुठे कमी पडले, तर जिथे कमी पडले, म्हणजे आपलं खाणं कमी पडलं का, आपली मेहनत कमी पडली का, किंवा आपल्या बैलाला जी पवानी द्यायची असते, रेसेल असते, ती रेसल मध्ये आपण थोडे कमी पडलो काय, त्याच्यात मेहनत घ्या आणि पुन्हा एकदा उतरा, नक्की गुलालात पात्र व्हाल. खरंच खूप चुकी होते ना, थोडीफार चुकी झाली तरी पण बंदरामध्ये चुका होणार. चुकांवरचं काम केलं तर अर्थातच यशाच्या पायरीवर तुम्ही जाणार. बैलगाडी हाकलताना चूक झाली तर गाडीचा नंबर जाऊ शकतो. बरोबर आहे. बैल निघाला तरी साईटवर 1 सेकंद गेला आणि तो निघाला नाही त्या टायमामध्ये, तर बैलगाडी शर्यत बसणारा काही करू शकत नाही. बैल पण तेवढी हुकमी लागतात काय नेवलीवर खेळणारी. कुठून पण राईट साईड लेफ्ट साईडनी काढली तर बैल निघाला पाहिजे. बरोबर आहे. तरच तुम्हाला नंबर भेटणार. आणि जर तुमची बैल दुसऱ्या गाडीच्या पाठीमागेच राहिली धावत तर त्याला नंबर भेटू शकत नाही. खरंच खूप तुमचं
धन्यवाद मी व्यक्त करतो. तुम्ही ज्या प्रकारे शर्यतीचं आज नियोजन केलेलं होतं, मला खूप जास्त तुमचं नियोजन आवडलेलं होतं. मी अर्थातच ठरवलं होतं की जाता जाता मी तुम्हाला नक्की भेटून जाईल, कारण की ही जी शर्यत होती ती खरंच मला खूप जास्त आवडलेली होती. बिनकाठी शर्यत ठेवणं याच्यातनंच एक मगाशीच मी जसं तुम्हाला बोललो की मला खूप जास्त हा जो आपली संकल्पना होती ती खूप जास्त आवडलेली होती. आपले जे कालांतराने काय होणार आहे, यंदा नाही पुढच्याला अजून 2 वर्षांनी ह्याच शर्यती होणार. कारण पोलीस काय परमिशन आपल्याला देऊ शकत नाही काठीनी गाडी हाकलायला. त्याच्यामुळे 2 वर्षाने 3 वर्षे पण गाड्या विदाऊट काठीनीच हाकलायला लागणार आहे. हे 100%. नियमांच्या अधीन आपण जाऊ शकत नाही आणि नियमानुसारच सर्वांना कधी ना कधीतरी चालावं लागणार. त्याचंच एक तुम्ही एक काय बोलणार, मी सुरुवातच केलेली आहात आत्ताच्या टायमाला. मी आशा करतो की हेच केलेला आहे श्री गणेशा तुम्ही केलेला आहात. तर खूपच सुंदर आजचा जो आजची जी शर्यत होती ती पार पडलेली आहे. मी आशा करतो की सर्वांनाच आजच्या ज्या शर्यतीचा आनंद मनापासून घेता आलेला असेल. मी ही जी मुलाखत मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. चला, धन्यवाद.